हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक हॉस्पिटल, निळकंठ पाम्सच्या मागे, नळपाडा, ठाणे येथे आमदार प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून हे उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत मोफत तपासणी, मोफत उपचार आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा शिबिर नागरिकांसाठी खुलं राहणार आहे. यामध्ये रक्त तपासणी, 2D इको, सिटी स्कॅन, MRI, लघवी तपासणी, त्याचबरोबर मधुमेह तपासणी, एक्स-रे, सोनोग्राफी, डोळे तपासणी यांसारख्या विविध आरोग्यविषयक चाचणी याच्यामध्ये करण्यात आल्या. या सर्व तपासणी आणि शस्त्रक्रिया ते मोफत करण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. किधर रहते हो आप? नलपाड़े में. ये अस्पताल हो गया मालूम है? आज मालूम पड़ा. नलपाड़ा में रहता हो, इतना अच्छा हॉस्पिटल मालूम नहीं था आपको. ठीक है, अभी इधर सब आपको मुफ्त में मिलेगा. ठीक है, माहित होता का हॉस्पिटल है? अच्छा, तो अभी हमेशा आने का. इधर 5 लाख तक का इलाज फ्री है, हाँ, मुफ्त में, टेंशन नहीं लेने का. और आज चश्मा वगैरह आपको, चश्मे फ्री है का? चश्मा वगैरह फ्री में मिलेगा. ये पार्टी एड्रेस क्या है? ये विकी पप्पा कुठे आहेत? नलपाड़ा से ही हो. अभी हो गया ना हॉस्पिटल तुम्हारे नजदीक. अभी टेंशन नहीं लेने का. हाँ, साहेब तुम्ही बीपी वगैरह नॉर्मल है तुम्हारा, टेंशन नहीं. काय झालं दादा, तुम्हाला काय झालंय? थोडं पार्टी आहे. हा? काय झालं ना, असं मस्त हॉस्पिटल आहे बघा. सगळं फुकट आहे, 5 लाखापर्यंतचं औषध. हा, सगळं मोफत होणार. दोघांनाही करतो. चला, सुधीर आणि 6वा वाढदिवस आहे. अरे वा, 60 पूर्ण होते साहेबांची. राजकारणातून रिटायरमेंट नको, करून दे काम. करण्याची विनंती मी रवी मोरे यांना करतो. विनंती करतो. अरे आमदार, ये धाराशिवला आता साहेब तुम्हाला माहिती देतो कार्यक्रमाची. शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी, म्हणजे आज 23 जानेवारीच्या या दिवशी ठाणे शहरामध्ये आमचे पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून हे स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक हॉस्पिटल नळपाड्यामध्ये आम्ही निर्माण केलेलं आहे. आणि ह्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 122 बेड आहे. महात्मा फुले जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाशी हे जोडलं गेलं आहे. आणि अद्ययावत असं हे हॉस्पिटल ठाणे शहरातील जनतेसाठी आम्ही खुलं केलेलं आहे. 5 लाखापर्यंतचा जो इलाज आहे ह्या ठिकाणी मोफत, म्हणजे त्यामध्ये शस्त्रक्रियासुद्धा आल्या आहेत आणि त्याचबरोबर औषधंसुद्धा मोफत देण्यात येते. सर्वसामान्य जनतेला आणि प्रामुख्याने माझ्या विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना याची कल्पना नव्हती. हे हॉस्पिटल उघडून जवळजवळ 6 महिने झाले, परंतु हॉस्पिटलचा उपयोग हा सर्वसामान्य जनतेला तेवढ्या मोठ्या प्रमाणात होत नव्हता. त्यामुळे आज ह्या ठिकाणी ह्या एका मोठ्या महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि ह्या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपण बघताय लोक उपस्थित झालेले आहेत. ह्या माध्यमातून जनजागृती होईल, लोकांना कळेल की महायुतीच्या सरकारमध्ये महात्मा फुले जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून अशी मोफत इस्पितळाची निर्मिती प्रताप सरनाईक आणि शिंदे साहेबांनी केलेली आहे. आणि त्या माध्यमातून आपल्याला 5 लाखाचं जे मेडिकल फॅसिलिटी ती उपलब्ध झालेली आहे. आणि त्यामुळे या हॉस्पिटलचा लाभ ठाणे शहरातील जनतेला होईल. आणि त्यामुळे आज ह्या महाआरोग्य शिबिराचं आयोजन युवा सेनेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. मी युवा सेनेचे विराज निकम आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं अभिनंदन की अतिशय चांगला उपक्रम त्यांनी ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सगळ्या शिवसैनिकांचं, आमच्या पदाधिकाऱ्यांचं, सगळे विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि बाकीच्या पदाधिकाऱ्यांचं पण अभिनंदन करतो की अतिशय चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान आम्ही आजच्या दिवशी राबवतो आहे. जवळजवळ 3 कोटी रुपयाचं बक्षीस राज्यातील प्रत्येक बसस्थानकाला आम्ही जाहीर केलेलं आहे. जे उत्कृष्ट आणि स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक होईल त्याला 1 कोटी रुपये
द्वितीय क्रमांक 50 लाख आणि तृतीय क्रमांक 25 लाख अशा प्रकारचं ते बक्षीस आहे आणि ती योजना आजपासून आम्ही अंमलात आणतो आहे. त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार आज BKC येथे आमच्या लाडक्या बहिणींच्या हस्ते होणार आहे. आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आणि खास बाब आहे, आनंदाची गोष्ट आहे की ज्या लाडक्या बहिणींनी, ज्या लाडक्या भावांनी आम्हाला सत्तेवर बसवलं, 237 हे संख्याबळ दिल्याने शिवसेनेचे तब्बल 60 आमदार निवडून आणले, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, म्हणजे आपल्या सख्ख्या भावावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे शिंदे साहेबांच्या माध्यमातून. त्या एकनाथ शिंदे साहेबांचा सन्मान आमच्या लाडक्या बहिणींच्या हस्ते आज BKC येथे होतो आहे.